श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 9 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल पर्यंत 15 एप्रिल 2026 स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह. या सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण आहे, पठण आहे. ते आपल्याला केंद्रातच का करायचं याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर गुरुचरित्र पारायण करणारा जी व्यक्ती असते, जो स्वामी सेवेकरी असतो, तो खरंच जो पारायणाला किंवा पठणाला जो बसतो ना, तो खरंच भाग्यवान असतो. कारण असं कोणालाही पारायण करायला भेटत नाही. खूप काही समस्या असतात, प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यामुळे आपण ते पारायण केंद्रात करू शकत नाही. पण मनात जर ठरवलं ना आणि स्वामींना आपण एकदा बोललो ना की महाराज मला खरंच केंद्रातच पारायण करायचं आहे, तुम्ही मनापासून बोलून बघा की खरंच महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील. तुम्ही कितीही मोठ्या पदावर असा, व्यावसायिक असा, नोकरी करत असा, पण जर तुम्ही मनात जर ठरवलं की नाही बाबा आपल्याला केंद्रातच पारायण करायचं आहे, तर आपल्याला हे शक्य गोष्ट आहे. कारण महाराज कोणतीही अशी इच्छा अपूर्ण ठेवू देत नाहीत. तर आपल्याला का करायचं आहे पारायण, तर याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. तर बघा, आपण जेव्हा घरी करतो ना तेव्हा आपण एकटेच असतो, एकटं पठण करतो, त्याचं एक पटच फळ मिळतं. पण जेव्हा आपण केंद्रात करतो ना तेव्हा केंद्रामध्ये असे बरेच स्वामी सेवेकरी असतात. त्यांचं पठण आपलं पठण मिळून जर सपोज 1000 जर स्वामी सेवेकरी पठण करत असतील किंवा 500, तर आपण गुरुचरित्र हे 500 वेळा पठण केल्यासारखं होतं. ते म्हणजे आपल्या मनातली कोणतीही इच्छा असू द्या, कोणतीही इच्छा संकल्पपूर्वक जर आपण सेवा करायला बसलो गुरुचरित्र पारायण, तर आपली इच्छा महाराज पूर्ण करतात. असा खूप मोठा असा अनुभव आहे या गुरुचरित्र पारायणाचा. गुरुचरित्र पारायण केल्यानंतर काय फायदे होतात, तर जे विवाह इच्छुक आहेत त्यांचे विवाह होतात. ज्यांना संतती नसेल त्यांना संतती होते. पितृदोषाचा प्रभाव आहे तो प्रभाव कमी होतो. आपण गुरुचरित्र पठण करतो त्यावेळी खूप अध्याय आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की बाबांनो की गुरुचरित्र म्हणजे गुरूंची जो सेवा करतो त्याचे सगळे दोष जे असतात ते दोष दत्त महाराज खरंच दूर करतात. आणि जेव्हा आपण केंद्रात करतो ना तर ती दत्त महाराजांची भूमी आहे आणि म्हणूनच आपल्याला केंद्रातच आपल्याला गुरुचरित्र पारायण पठण करायचं आहे. तर गुरुचरित्र पारायणाने आपलं सगळं आयुष्य जे आहे